अशा पद्धतीचे खमंग चटपटीत पदार्थ जर उपवासामध्ये खायला भेटत असतील तर घरामधले सगळेच उपवास धरायला सुरुवात करतील। एवढ्या सोप्या पद्धतीने आपण उपवासाचा इथे चटपटीत असा हा पदार्थ बनवलेला आहे। नमस्कार, अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर नवरात्र स्पेशल उपवासासाठी आपण खमंग खुसखुशीत असे इथे मेदू वडे बनवणार आहोत। एकदम सोप्या पद्धतीने आपण हे वडे तयार केलेले आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। एकदम सोप्या पद्धतीने कमी तेलकट असे हे वडे तयार होतात। तर आपण काय काय साहित्य घेतलं ते बघूया। तर सगळ्यात अगोदर आपण इथे गॅसवरती एक कढई ठेवून घेतली। आता याच्यामध्ये आपल्याला अगोदर पाणी घ्यायचे। तर 2 कप इथे मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलंय। आता याच्यामध्ये आपल्याला 1 कप भगर घ्यायची। तर भगर आपल्याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची, तशीच अजिबात घालायची नाही, याच्यामध्ये बारीक माती सुद्धा असते। तर स्वच्छ अशी 2-3 पाण्याने धुवून घेऊया। चवीप्रमाणे आपण पाण्यामध्ये मीठ घालून घेतलंय। भगर मी 2-3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतली। आता भगर आपण पाण्यामध्ये घालून घेऊ। उपवास स्पेशल आपण इथे मेदू वडा बनवत आहोत। हा वडा बनवण्यासाठी आपल्याला 10 मिनिटं पुरेसे आहेत आणि कमी साहित्यामध्ये आपण हा बनवलेला आहे। तर बघा, आता आपण भगर पाण्यामध्ये घालून घेतली, तळापासून ढवळून घेतली। आता आपण ही छान अशी शिजवून घेऊया। याच्यावरती झाकण ठेवू। गॅस इथे मी कमी केलाय। जवळपास इथे 4-5 मिनिटं झाले। त्याच्यामधलं बऱ्यापैकी पाणी इथे आटलेलं आहे। तुम्ही बघू शकता गॅस इथे मी कमीच ठेवला होता। झाकण काढून आता आपण तळापासून एकदा पुन्हा हा भात चांगला एकत्र करून घेऊया। याच्यामधलं संपूर्ण पाणी आता आटेपर्यंत अजून 2-3 मिनिटांसाठी हा छान असा शिजवून घेऊया। अगदी मऊसूत असा हा शिजला जातो। अशा पद्धतीने तुम्ही भगरीचा भात जरी शिल्लक राहिला तर त्याच्यापासून सुद्धा हे वडे बनवू शकता। तर बघा, आता याच्यावरती आपण पुन्हा झाकण ठेवूया 1-2-3 मिनिटांसाठी। आता भात आपला छान असा इथे शिजलेला आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी मऊसूत असा आपण हा शिजवून घेतलेला आहे। भगरीचा भात जर शिल्लक राहिला तर त्याच्यापासून सुद्धा तुम्ही खमंग खुसखुशीत कमी तेलकट हे वडे बनवू शकता। तर बघा, आता आपण एकत्र करून घेतलंय। आता याच्यामध्ये आपल्याला बाकीची साहित्य घालून घ्यायचंय। तर खूप छान हे वडे तयार होतात। नक्की बनवून बघा। कमी मेहनतीमध्ये तयार होतात आणि घरामध्ये असलेल्या साहित्यापासूनच आपण हे तयार केलेत। आता एक मध्यम आकाराचा बटाटा आपण उकडून घेतला, त्याची साल काढून घेतली। आता तो आपण ह्या भातामध्ये किसून घेतलेला आहे। अशा पद्धतीने बटाटा आपल्याला किसूनच घालायचा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये अजिबात गुठळ्या राहत नाही। बटाटा किसून घातल्यानंतर इथे मी हिरव्या मिरच्या 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या। मिक्सरला अशा पद्धतीने जाडसर बारीक करून घेतल्या। तुम्हाला जर चिरून आवडत असेल तर चिरून सुद्धा तुम्ही घालू शकता। 1 चमचा किसून घेतलेलं अद्रक आपण याच्यामध्ये घातलंय। छोटा अर्धा चमचा जिरे घालून घेतलेत। आता याच्यामध्ये आपण घालून घेऊया शेंगदाण्याचा कूट। तर जाडसर असा शेंगदाण्याचा कूट इथे मी करून घेतला। छोटे 3 चमचे आपण तो घालून घेतलाय। याच्यामध्ये आपण आता दही घालून घेऊया। तर 3 चमचे याच्यामध्ये मी दही घालून घेतलंय। आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया। मीठ घालून घेतलं। आता याच्यामध्ये 2 चमचे मी इथे ओलं खोबरं किसून घेतलंय, ते घालून घेऊया। ओलं खोबरं घातल्याने वडा खूप छान असा चवदार लागतो। आता याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतली। तुम्ही जर उपवासाला खात नसाल, नाही घातले तरी देखील काही हरकत नाही, त्याच्याशिवाय सुद्धा तुम्ही छान असे खमंग वडे बनवू शकता। आता सर्व जिन्नस घालून घेतल्यानंतर छान असं आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं। याच्यामध्ये अजिबात पाणी घालण्याची गरज पडत नाही। तर बघा, आता आपण व्यवस्थित असे सर्व जिन्नस एकत्र करून घेतलेले आहेत। हात स्वच्छ धुवून घेतले। हाताला थोडंसं तेल चोळून घ्यायचं आणि आता याचे हवे त्या आकारामध्ये छान असे वडे बनवून घ्यायचे। तर बघा, अजिबातही हाताला आपले हे मिश्रण चिकटत नाहीये। छान असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। याच्यामध्ये अजिबात थेंबभर सुद्धा मी पाणी घातलेलं नाही। अशा पद्धतीने आपल्याला हा वडा आता बनवून घ्यायचा आहे। तर बघा, किती मस्त असा वडा आपला हा तयार झालेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला वडा बनवून घ्यायचा आहे। आता एक ताटामध्ये हा वडा काढून घेऊया आणि ह्याच पद्धतीने संपूर्ण वडे आपण अगोदर बनवून घेऊया आणि नंतर तळून घेऊया। तर कमी साहित्यामध्ये झटपट असे हे वडे उपवासासाठी तयार होतात। फक्त 10 मिनिटांमध्ये आपण हे वडे बनवू शकतो। आता एक ताटामध्ये बनवून घेतलेला वडा मी काढून घेतलाय। याच पद्धतीने आपण आता दुसरा देखील बनवून घेऊया। तर अशा पद्धतीने शिल्लक भात जरी असला तर त्याचे सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने वडे बनवू शकता। तर बघा, आता दुसरा वडा देखील मी याच पद्धतीने बनवून घेते। तर बघा, दुसरा वडा सुद्धा खूप छान असा आपला इथे तयार झाला। याच पद्धतीने इथे मी वडे काही बनवून घेतलेत, काही बनवायचे आपले शिल्लक राहिलेले आहेत। तर आता हे आपण अगोदर तळून घेऊया। तर खूप सुंदर असे वडे झालेले आहेत। तुम्ही बघू शकता अजिबात कुठेही चिरा गेलेला नाही वड्यांना, छान असे दिसत आहेत आणि अशा पद्धतीने आपण बनवून घेतलेत अगोदर। आता हे आपण तळून घेऊया। व्हिडिओ तुम्ही कुठून आणि कुठल्या भागामधून बघता तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा।
आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा। तुम्ही जर माझा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील। तर बघा आता आपण कडकडीत असं तेल गरम करून घेतलं होतं, त्याच्यामध्ये वडा सोडून घेतलाय। सुरुवातीला आपण एक वडा अगोदर तळून बघूया, नंतर आपण 2-3 वडे सुद्धा सोबत तळू शकतो। तर छान असे वडे एक साईडना चांगला असा तळून घ्यायचा, मग दुसऱ्या साईडने आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे। वड्याला सारखं पलटी करायचं नाही, मग तो तुटू शकतो। अजिबात तेलामध्ये कुठेही आपला वडा फुटलेला नाही, तुम्ही बघू शकता मस्त रंग आलेला आहे, छान असा वडा आपला झालेला आहे। त्याच पद्धतीने आपल्याला संपूर्ण वडे इथे तळून घ्यायचेत। खूप छान वड्याला कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता, आणि खूप खुसखुशीत असं झालेला आहे। आता दुसरा वडा देखील मी तेलामध्ये सोडून घेतलाय। अशा पद्धतीने इथे मी खोलगट कढई घेतली, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलंय। खूप तेल घालायची सुद्धा काही गरज पडत नाही, वडा बुडेल एवढंच तेल आपण कढईमध्ये सोडलेलं होतं। अशा पद्धतीने आपण दुसरा वडा देखील इथे तेलामध्ये सोडून घेतला। तो थोडासा फ्राय झाला की आपण दुसरा वडा त्याच्यासोबत लगेच सोडून घेतलाय। तुम्ही सोबतच 2-3 वडे सुद्धा तळून घेऊ शकता। तर बघा वड्यांना खूप छान असा कलर आलेला आहे। तर नवरात्र स्पेशल उपवासासाठी रोज तेच पदार्थ खाण्यापेक्षा असा काहीतरी वेगळा चटपटीत पदार्थ नक्की बनवून बघा। उपवास स्पेशल एकदम सोप्या रेसिपीज मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, त्या सुद्धा नक्की बघा। शेंगदाण्याच्या लाडूचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे, एकदम सोप्या पद्धतीने आपण खमंग असं पिठलं आणि भाकरीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो सुद्धा व्हिडिओ नक्की बघा। आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण शाबूचे वडे सुद्धा बनवलेले आहे, तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा। चॅनलवरती बघा आपल्या खूप सारे व्हिडिओ उपवासाचे आपण शेअर केलेले आहे। तर बघा अशा पद्धतीने आपले वडे इथे तळून झालेले आहे, खूप सुंदर असा रंग आलेला आहे आणि अजिबातही तेलकट झाले नाही, खूप क्रिस्पी झालेले आहेत। सोबत चटणी देखील आहे, दही सोबत आहे। तुम्हाला चटणी सोबत आवडत असेल तर चटणी सोबत खा किंवा दह्यासोबत सुद्धा खूप छान लागतात। तर एकदम सोप्या पद्धतीने फक्त 10 मिनिटांमध्ये आपण इथे उपवासाचे हे वडे बनवलेले आहेत। मी तुम्हाला फोडून सुद्धा दाखवते, तर तुम्ही सुद्धा या नवरात्रीमध्ये उपवासाला अशा पद्धतीचा मेदू वडा नक्की बनवून बघा, खायला खूप छान लागतो आणि कमी वेळेमध्ये हा तयार झालेला आहे। तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त नक्की शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील। तर बघा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून तुम्हा सगळ्यांना धन्यवाद। चला तर मग भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत।